मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनीश. आणि मित्रांनो, या भागामध्ये आपण बघणार आहोत पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 2016 दिनांक 12 मार्च 2017 रोजी जो पेपर झाला होता त्या पेपर मधील काही आपण गणिताचे आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे काही प्रश्न यामध्ये आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये काही 6 ते 7 आपण गणित बघणार आहोत आणि काही गणित आपण पुढील भागात बघणार आहोत. तर हा पहिला भाग आहे. तर चला बघूया यामधील पहिलं गणित. आणि माझ्याकडे जो हा सेट आहे तो ए सेट आहे, त्यामुळे माझ्या या व्हिडिओमधील जे प्रश्न क्रमांक आहे ते ए सेट प्रमाणे असतील. ते तुम्ही तुमचा जो सेट आहे त्या पद्धतीने तुम्ही ते गणित बघून घेसाल. तर चला बघूया हे पहिलं उदाहरण. यामध्ये पहिलं उदाहरण दिलं आहे, प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी वर्णाक्षर निवडा. मित्रांनो, हे गणित आपल्याला सोडवण्यासाठी ABCD आणि त्याचे जे अनुक्रमांक दिलेले असतात, म्हणजे ए ला 1, बी ला 2, सी ला 3 हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. ते जर माहीत असेल तर आपण हे लवकर सोडू शकतो. माहीत जर नसेल तर आपण हे कागदावर असं लिहून पण ठेवू शकतो. इथे अशा पद्धतीनं ए साठी 1, बी साठी 2. आणि शक्यतोवर आपल्याला जर हे पाठ असेल तर आपल्याला हे झटपट गणित सोडवता येते. किंवा मग ई जो टी म्हणजे ई म्हणजे 5, जे म्हणजे 10, ओ म्हणजे 15, टी म्हणजे 20 आणि वाय म्हणजे 25. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. तर बघा, या पद्धतीने जर आपण हे लिहून घेतले तर डब्ल्यू साठी दिलेला आहे 23 लिहिले, पी साठी दिलेला आहे 16 आणि टी साठी आहे 20. हे आपण लिहून घेऊ. आता एस साठी दिलेला आहे 19, ई साठी आहे 5 आणि एच साठी आहे 8. त्यानंतर डी साठी दिलेला आहे 4 आणि के साठी आहे 11, म्हणजे के चा क्रमांक 11 येतो. आणि आपल्याला हे जे एक क्वेश्चन मार्क आहे तो आपल्याला काढायचा आहे. आता मित्रांनो, हे जर आपण बघितलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल का 23 वजा 19 म्हणजे 4, 16 वजा 5 म्हणजे 11. त्याच पद्धतीनं 20 वजा 8 म्हणजे 12 आणि 12व्या नंबरवर आहे यल, म्हणजे याचं निश्चितच आन्सर हे यल येईल. अशा प्रकारे हे सोडवायचं असतं. त्यानंतर क्वेश्चन आहे 87 क्रमांकाचा. डावीकडे दर्शविलेल्या पारदर्शक कागदाची बाणांची दाखवल्यानुसार घडी घातल्यानंतर ती जशी दिसेल ती दर्शविणारा पर्याय निवडा. यामध्ये मित्रांनो बघा, हे 3 फोल्ड दिलेले आहे. यामध्ये वरचा जे कागद आहे हे वरून असा खाली घडी मारायची आणि खालचा असा वर. हे जे कागद दिलेलं आहे पारदर्शक आहे, म्हणजे हे जेव्हा आपण घडी मारतो हे पहिली एक घडी आणि हे वरून एक दुसरी घडी. हे जेव्हा घडी मारतो त्यातले जे डायग्राम किंवा डिझाईन दिलेले आहे हे आपल्याला दिसते. तर ते कशा पद्धतीने दिसेल ते आपल्याला यामधून निवडायच्या होत्या आणि त्याचं क्वेश्चन उत्तर आपल्याला लिहायचं होतं. बघा, आता पहिली घडी जर आपण वरती मारली ते अर्धचंद्र कोर जे दिसत आहे हे लगेच इथे येणार. ठीक आहे, इथे या पद्धतीने येणार. आणि तिथे जर आली तर आपल्याला तशी डायग्राम यामध्ये कोणती आहे ते बघायचे. यामध्ये बघा, हे एक आहे, हे दुसरी आहे, हे तिसरी आहे. म्हणजे हे जे 2 क्रमांकाची डायग्राम आहे यामध्ये नाही, हे दुसरं चुकीचं दाखवत आहे, म्हणजे हे नक्कीच येणारच नाही. मग आपल्याकडे आता फक्त 3 डायग्राम उरलेले आहे, 1, 3 आणि 4. आता दुसरी घडी मारली. आता हे जे पहिली घडी झाल्यानंतर हे जे दुसरी आहे ते हे बघा, हे काळ्या कलरचा एक बाण दिलेला आहे. ती जर घडी मारली तर तो खाली असा येईल इथे आणि याचा ॲरो जे आहे डाव्या साईडनं थोडा वर झुकलेला दिसेल. तर त्या पद्धतीची डायग्राम जर आपण बघितली ती तर व्हाईट ॲरो दिलेला आहे, म्हणजे हे नसणार. हे असू शकते, पण हे पहिल्याला आपल्याला फेल झाली त्यामुळे आपण याला क्रॉस केलं. त्यानंतर इथे पण नाही येणार, मग निश्चित आपल्याला हे डायग्राम उरलेली आहे. हे 1 क्रमांक नाहीच येणार आणि हे पहिलेच क्रॉस झालेले आहे, हे पण नाही येणार. म्हणजे आपल्याला जे आता डायग्राम उरली 4 क्रमांकाची, म्हणजे याचं जे आन्सर आहे हे निश्चितच 4थ्या क्रमांकाचं येईल. त्यानंतर आहे 88. पुढे विधाने आणि निष्कर्ष याचे संच दिले आहेत. निष्कर्षाचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा. विधाने आहेत, सर्व फळे भाज्या आहेत, सर्व भाज्या
फळे आहेत आणि काही खरबुजे फळे आहेत. हे वेन डायग्रामनुसार आपल्याला इझी म्हणजे लवकर सोडवता येते. सर्व फळे भाज्या आहेत म्हणून या पद्धतीनं जर आपण एक डायग्राम काढली आणि त्याला सर्व फळे म्हणजे फळे नाव दिलं, तसेच सर्व फळे भाज्या आहेत आणि सर्व भाज्या फळे आहेत म्हणजे सर्व फळे भाज्या आणि भाज्या हे सर्व फळे म्हणून हे दोन्ही पण एकत्रच येणार, कारण हे सर्व फळे म्हणजेच भाज्या आणि भाज्या म्हणजेच फळे असा याचा अर्थ होतो. तर काही खरबुजे फळे आहेत म्हणून याला अशी अर्धी क्रॉस होणारी डायग्राम काढता येईल, याला नाव देता येईल खरबुजे. म्हणजे हे जे मधातला भाग झाला हे झाले काही खरबुजे. काही खरबुजे फळे आहेत हे असं म्हणता येईल आपल्याला. आता निष्कर्ष जर बघितलं तर सर्व भाज्या खरबुजे आहेत म्हणजे हे सर्व भाज्या खरबुजे आहेत का? निश्चितच नाही. काही भाज्या आपण म्हणू शकतो, सर्व भाज्या म्हणू शकत नाही, म्हणून हे विधान जे आहे चुकीचं होणार. दुसरं विधान बघू. सर्व फळे खरबुजे आहेत. हे जे आहे सर्व फळे हे खरबुजे आहेत का? निश्चितच नाही, हे पण चुकीचं होणार. नंतर म्हटलं सर्व भाज्या फळे आहेत. सर्व भाज्या फळे आहेत. सर्व भाज्या फळे आहेत वरती पण दिलेलं आहे, त्यामुळे हे आपल्याला मॅच होईल म्हणजे हे बरोबर असेल. त्यानंतर काही खरबुजे भाज्या आहेत. हे खरबुजे आणि यातले हे काही खरबुजे भाज्यांमध्ये येते म्हणून हे पण विधान बरोबर होणार. म्हणजेच या निष्कर्षापैकी क आणि ड हे दोन्ही निष्कर्ष योग्य आपल्याला निघत आहे, म्हणून आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे क आणि ड बरोबर असणार. तर इथे पहिलं दुसरं आणि चौथ्या क्रमांकाचं क आणि ड हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत म्हणून याचं उत्तर निश्चितच 4 हे येईल. त्यानंतर बघूया 89. पहिल्या स्तंभातील शब्द दुसऱ्या स्तंभात संकेत स्वरूपात दिलेले आहेत, परंतु ते त्याच क्रमाने दिलेले नाहीत. डी या अक्षराचा संख्या संकेत कोणता? मित्रांनो, हे ब्रेन, ड्रेन, रिव्हर, ड्राईव्ह हे जे आपल्याला दिलेले आहे याचे आपल्याला इकडे संकेत दिलेले आहेत, पण ते योग्य क्रमांकानेच आहे याची काही निश्चिती नाही आहे. त्यामुळे आपण हे शब्द प्रथम लिहून घेऊ. ब्रेन, ड्रेन, रिव्हर आणि ड्राईव्ह. यामध्ये आता बघायचं आहे, इथे बघा हे रेन आणि हे रेन समान आहे. असेच आता समान असणारे संख्या यामध्ये कोणत्या ते आपल्याला बघायचे आहे. इथे बघूया आपण. इथे दिलं आहे हे 3754 आणि हे 3754 म्हणजे हे दोन्ही संख्या याला मॅच होत आहे. तर ही संख्या आपण याच्या समोर लिहून घेऊ. परंतु हे लिहिताना एक बघायचं आपल्याला, हे दोन्ही संख्या मॅच होत आहे, पण निश्चित या ब्रेनची हेच संख्या आहे किंवा या ड्रेनची हेच संख्या आहे हे आपल्याला निश्चित अजूनही करता येत नाही. म्हणजे कदाचित डीची हे वरची जी संख्या दिली हे पण असू शकते आणि ब्रेनची हे खाली दिली हे पण देऊ शकते. म्हणजे आपल्याला याची अजून निश्चिती दिलेली नाही, परंतु आपण हे इथे लिहून घेऊ. पुढे जर असं आपल्याला प्रॉब्लेम आला तर आपण चेंज करू शकतो. त्यानंतर इथं RIVE आणि इथं RIVE समान दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये अशा संख्या बघायच्या आहे का ज्या पहिल्या 4 आणि शेवटच्या 4 समान असतील. इथे या बघा 35 29 हे आणि इथे हे. म्हणजेच इथं पहिल्या 4 संख्या असणारे कोणते आहे? 35 293 म्हणजे हे आपण लिहून घेऊ आणि उरलेली मग एक संख्या आहे ते इथे लिहून घेऊ. अशा प्रकारे हे आपल्याला इथून काढता येत आहे. पण आता जर तुम्ही बघितलं तर डी साठी इथं 1 दिलेला आहे, परंतु इथे डी साठी 8 दिलेला आहे आणि या दोन संख्यामध्ये सुरुवातीलाच मी सांगितलं का निश्चिती नाही आहे, हे अदलाबदल पण होऊ शकते. म्हणजे खालची संख्या वरची संख्या खाली जाऊ शकते, म्हणून हे मॅच नाही होत आहे. आपण याला बदलून घेऊन या. बदलवल्यानंतर बघा डी साठी 1, इथे पण डी साठी 1 म्हणजे हे आता मॅच झाले. इथं आर साठी 3 दिलेले आहे आणि इथे बी साठी 8. म्हणजे अशा प्रकारे जे डी बरोबर आपल्याला इथे आन्सर 1 काढता येते. तर याचा आन्सर येईल 1. त्यानंतर बघूया अचूक जोडी शोधा. यामध्ये मित्रांनो आपल्याला सोडवायचं असेल तर या डायग्रामचं आपल्याला निरीक्षण करावं लागेल आणि यामध्ये जे पॉइंट दिलेले आहे हे फार महत्त्वाचे आहे. या पॉइंटवरच हे गणित आधारित आहे. तर यामध्ये आपण हे प्रथम एक पॉइंट घेऊया. म्हणजे हे बघा हे चौकोन आणि आयात याच्या मधोमध हे आलेलं आहे. तर
हे चौकोन आणि आयात या दोघांच्या मध्ये कोणत्या डायग्राम मध्ये असा पॉइंट आलेला आहे ते बघायचं आहे. इथे हे आयात आणि चौकोन वेगवेगळे आहे, इथे प्रश्नच नाही, म्हणून इथे नाही येणार. परत हे चौकोन आणि आयात हे पण वेगवेगळं आहे, इथे चौकोन आयात हे वेगळं आहे हे पण, म्हणून हे जे डायग्राम आहे कोणत्याच याला मॅच होणार नाही. त्याच्यानंतर आपण बी बघूया. याच्यामध्ये बघा हा एक पॉइंट घेऊ, म्हणजे आपल्याला एक एक याला मॅच करावं लागेल, तेव्हाच आपल्याला हे गणित सोडवता येईल. इथे बघूया आता हे पॉइंट याला मॅच. तर या दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा हे आयातच्या बरोबर फक्त आयातमध्ये हा पॉइंट दिलेला आहे, बाकी याच्यामध्ये कोणत्या याच्यात क्रॉसमध्ये दिलेला नाही. इथे आयातमध्ये आहे का, इथे असायला पाहिजे होता, परंतु इथे नाही आहे. इथे पण आयात बाहेरच्या साईडला फक्त आयातमध्ये नाही आहे. आणि इथे जे आहे इथे मात्र इथे दिलेलं आहे, इथे बी दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच सी मध्ये नाही आहे, डी मध्ये नाही आहे, ई मध्ये मात्र दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याजवळ फक्त आता दोनच ऑप्शन उरले, बी आणि ई. तर आपण बाकी पॉइंट पण आपण चेक करून घेऊया. याच्यामध्ये बघा सर्कल मध्ये एक फक्त हा पॉइंट दिलेला आहे, फक्त सर्कल मध्येच आहे, बाकी कोणत्याही डायग्राम मध्ये नाही. हे सर्कल इथे पण बघूया, इथे एक दिलेला आहे पॉइंट, म्हणजे बरोबर आहे. त्यानंतर परत आपण बघूया हे त्रिकोण, त्रिकोण आणि चौकोनच्या मध्ये एक पॉइंट आहे. तर इथं त्रिकोण आणि चौकोनच्या मध्ये पण एक हे पॉइंट आहे, म्हणजे हे पण मॅच होत आहे, म्हणजे हे सर्व मॅच होत आहे. म्हणजे याचा आन्सर निश्चितच बी आणि ई ही अचूक जोडी आपल्याला इथे काढता येईल. त्यानंतर बघूया हे 91 नंबरचा प्रश्न आहे. पुढे कागदाचे तुकडे निर्देशित करणारे 5 पर्याय दिले आहेत, त्यातील कोणते 3 एकमेकात जोडून समभुज त्रिकोणी क्षेत्र निर्माण करता येते. म्हणजे यामध्ये कोणतेही असे तुकडे घेऊन 3 तुकडे घेऊन आपल्याला एक समभुज त्रिकोण तयार करायचा आहे. मित्रांनो हे आपल्याला जोडून पाहावं लागेल. आता हे बघा मी हे सी घेतो, त्यानंतर बी, आणि याला आपण इथे हे मॅच होईल त्याच्यामुळे आपण याला थोडा फिरून घेतलेला आहे. तसेच ही एक डायग्राम घेतली. ठीक आहे, आता ही जी डायग्राम आहे ते याला जोडून घेऊया इथे, आणि याला आपण जरा फिरून घेऊ, कारण ती इथे आपल्याला इथे बसवावी लागेल त्रिकोण तयार करण्यासाठी. म्हणजे ते आपल्याला अशा पद्धतीने इथे बसवता येईल. म्हणजे बी सी डी हे मिळून आपल्याला समभुज त्रिकोण तयार करता येते. म्हणजे निश्चितच याचे आन्सर येणार बी सी डी, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. त्यानंतर दिलेल्या सामग्रीच्या संदर्भात पुढील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उचित पर्याय निवडा. एका घनाची पृष्ठे 6 भिन्न रंगाने रंगवलेली आहेत. निळ्या रंगाच्या पृष्ठासमोर निश्चितपणे कोणत्या रंगाचे पृष्ठ आहे. हे जे निळ्या रंगाचं आहे याच्या पुढच्या साईडला किंवा याचे जे फ्रंट किंवा बॅक साईड आहे त्याच्या साईडला कोणता रंग हे आपल्याला काढायचा. पण मित्रांनो याचं जर निरीक्षण केलं तर जे 6 भाग दिलेला आहे, इथं पांढरा, नारंगी, लाल, इथे हिरवा, निळा, पिवळा, यामध्ये कोणताही रंग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये समान नाही आहे. जर असे जेव्हा असेल किंवा हे जर समान नसेल तर आपल्याला हे ठरवणं कठीण जाते की कोणत्या रंगाच्या समोर कोणता रंग येईल, हे आपल्याला काढणं शक्य होत नाही. म्हणून यामध्ये एक ऑप्शन आहे सामग्री ए, सामग्री ए आणि सामग्री बी दोन्ही पुरेशी नाही, कारण याच्यामध्ये कोणताही जे रंग आहे ते सारखा नाही, आणि सारखा जर नसेल म्हणजे 6 जर वेगवेगळे असेल तर आपल्याला ते काढता येणार नाही. म्हणून पर्याय इथं 3 येईल. त्यानंतर बघूया कोणता दिवस एका दिवसानंतर तिसरा येतो, जो एका दिवसानंतर दुसरा येतो, जो एका दिवसानंतर लगेच येतो, जो सोमवार नंतर दुसरा येतो. मित्रांनो यामध्ये बघा एका दिवसानंतर तिसरा हे जर सोडवायचं असेल तर 3 लिहून घ्यायचे, तिसरा म्हणजे 3, आणि जो एका दिवसानंतर दुसरा, दुसरा म्हटलाय प्लस यामध्ये 2 करायचं. परत म्हटलाय एका दिवसानंतर लगेच, लगेच म्हणजे 1 दिवसानंतर प्लस 1, आणि त्यानंतर जो सोमवार नंतर दुसरा येतो म्हणजेच 2, म्हणजे हे एकूण झाले 8, आणि सोमवार नंतर हे 8 आपण मोजून घ्यायचे असते. सोमवार नंतर 1 2 3 4
5 6 7 8 म्हणजे मंगळवार येतो, किंवा 8 वजा 7 1 म्हणजे एक दिवस पुढं असं पण करता येते, म्हणजे सोमवार नंतर एक दिवस पुढं मंगळवार. अशा पद्धतीने मंगळवार इथं आपल्याला आन्सर काढता येते. त्याच पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने जर आपल्याला सोडवायचं असेल तर दुसरी पद्धत आहे. जसं कोणता दिवस एका दिवसानंतर तिसरा येतो. आता कोणता दिवस म्हणजे काय हे एक दिवस आपण समजून घेतलं, याला एक्स वगैरे आपण नाव देऊ शकतो. हा तिसरा येतो म्हणजे त्याआधी 3 दिवस असेल, हे 2 आणि हे 3. आता या दिवसानंतर हा तिसरा येतो म्हणजे हे 1 2 3 म्हणजे हा दिवस. जो जो म्हणजे हा जो एका दिवसानंतर दुसरा येतो. आता एका दिवसानंतर दुसरा म्हणजे कोणता दिवस, तर तो या पद्धतीने आपल्याला 2 घेता येतील, म्हणजे या दिवसानंतर दुसरा येतो 1 2 झालं. आता जो जो म्हणजे हा एका दिवसानंतर लगेच येतो, म्हणजे या दिवसानंतर तो लगेच येतो. आणि जो म्हणजे परत हा सोमवार नंतर दुसरा येतो, म्हणजे हे 1 आणि 2 म्हणजे याच्यानंतर दुसरा येतो, म्हणजे हे हा झाला सोमवार. मग हा होईल मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. अशा पद्धतीने हे मंगळवार आपल्याला इथे आन्सर काढता येते. दोन्ही पद्धतीने आपल्याला काढता येते. त्यानंतर बघूया, जर P हे Q पेक्षा मोठी आहे आणि R हा 0 पेक्षा लहान आहे, तर पुढीलपैकी कोणती राशी सत्य आहे ते आपल्याला बघायचं आहे. यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. चौथा ऑप्शन आहे कोणतीही सत्य नाही, किंवा हे जे 3 ऑप्शन आहे हे आपल्याला काढावे लागेल. आता हे काढण्यासाठी पी क्यू आरच्या किमती आपल्याला गृहीत धराव्या लागेल. जसं पी जर आपण 3 घेतले तर पी हे क्यू पेक्षा मोठे आहे, म्हणजेच क्यू आपण 2 घेऊ, म्हणजे पी हे क्यू पेक्षा मोठे आहे. तसंच आर हे 0 पेक्षा लहान आहे, म्हणजे निश्चितच मायनस घ्यावं लागेल. आर आपण -1 घेऊ, म्हणजे या प्रश्नामध्ये जे दिलं आहे त्या पद्धतीने आपण घेतलेल्या जे संख्या आहे हे योग्य बसलेल्या पाहिजे. म्हणजे पी ची किंमत आपण क्यू पेक्षा मोठी घेतलेली आहे, तसेच आर हे 0 पेक्षा लहान घेतलेलं आहे. आता त्या किमती या पर्याय क्रमांक 1 मध्ये ठेवू. पी म्हणजे किती 3 आणि आर म्हणजे किती -1, म्हणजे 3 गुणेला -1 म्हणजे हे होणार -3 बरोबर. त्यानंतर क्यू गुणेला आर दिलाय. क्यू म्हणजे काय तर 2 आणि आर म्हणजे -1 म्हणजे हे होईल -2 आणि चिन्ह दिलेलं आहे -3 हे -2 पेक्षा लहान आहे आणि -3 हे -2 पेक्षा लहान आहे, म्हणून हे ऑप्शन जे आहे हे बरोबर इथे बसलेलं आहे. परत हे 2 नंबरचा पण ऑप्शन आपण काढू. यामध्ये सत्य राशी म्हणजे एकच काढायची आहे, म्हणजे हे एक आपलं योग्य आलेलं आहे, म्हणजे बाकीचे कदाचित चुकीचेच असेल, पण तरी पण आपण काढून घेऊ. पी अधिक आर. पी ची किंमत किती 3, आर ची किंमत किती -1 म्हणजे हे होईल 2. पी अधिक आर याची चिन्ह वजा असल्यामुळे वजा होईल, म्हणजे हे 2. तसंच क्यू अधिक आर. क्यू ची किंमत किती 2, आर ची किंमत किती -1 म्हणजे हे होणार वजा, आणि चिन्ह आहे याच्यामध्ये 2 हे 1 पेक्षा लहान आहे, म्हणजे हे चुकीचं होणार. 2 हे ऍक्च्युली मोठे आहे पण इथं लहान चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे हे चूक होणार, हे आपल्याला मॅच होणार नाही याला. तसंच हे जर सोडून तिसरा पर्याय आहे तो जर सोडून घेतला तर पी वजा आर. पी म्हणजे 3 वजा आर म्हणजे हे -1 म्हणजे हे प्लस होणार, म्हणजे हे होईल 4. तसंच क्यू वजा आर. क्यू म्हणजे 2 आणि -1 म्हणजे वजा अधिक म्हणजे हे होणार, इथे काय दिलेलं आहे क्यू म्हणजे 2 आणि वजा, इथे आपल्याला इथे 1 नाही आला पाहिजे. क्यू वजा आर दिलेला आहे. क्यू म्हणजे 2 आणि वजा आर म्हणजे हे अधिक होणार, इथे हे 3 यायला पाहिजे पण आपण इथे 1 लिहिलं आहे चुकीनं, इथे 3 यायला पाहिजे. तर परत इथे 4 आणि हे जे 3 आहे आपण चुकीने इथे 1 लिहिलेलं आहे, तर हे 3 या 4 पेक्षा मोठे आहे असं म्हटलेलं आहे, तरी पण हे पण चुकीचं होणार बरोबर. म्हणजे हे जे पहिलं ऑप्शन आहे हे आपल्याला करेक्ट भेटलेलं आहे इथं, आणि चौथा ऑप्शन म्हटलंय कोणतेही सत्य नाही. तर यामध्ये सत्य आहे, कारण की एक जे ऑप्शन आहे हे बरोबर आहे, म्हणून याचं जे पर्याय क्रमांक येणार हे 1 बरोबर येणार. मित्रांनो इथंच आपले प्रश्न संपलेले आहे.
यानंतर काही उदाहरणं आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की हे जर माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.